सो स्टुडंट, हेरिडिटी आणि इव्होल्युशन ह्या चॅप्टर मध्ये सगळ्यात विद्यार्थ्यांना ट्रान्सलोकेशन या शब्दाचा अर्थ समज नाही. तर काय आहे तुमचं ट्रान्सलोकेशन? तुमच्या पुस्तकामध्ये डायग्राम पण दिलेली आहे. तर काय होतं ट्रान्सलोकेशन मध्ये? तर बाळांनो, मूवमेंट ऑफ, काय होत असतो? मूवमेंट ऑफ रायबोझोम. रायबोझोमची मूवमेंट होते फ्रॉम वन एंड ऑफ एमआरएनए टू अदर एंड ऑफ एमआरएनए. हा तुमचा एमआरएनए आहे. हा काय आहे? तुमचा एमआरएनए. याच्या एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत काय होती? तुमची रायबोझोमची मूवमेंट होते, पण एका सिक्वेन्स मध्ये बाय दी वन ट्रिपलेट कोडॉन. हा तुमचा काय आहे? एमआरएनए. याचं हे एक आणि हे एक एंड आहे. याच्यामध्ये काय होतं? हा तुमचा एमआरएनए. याच्यामध्ये मूवमेंट होती आहे कशाची? रायबोझोमची मूवमेंट होती, पण एका सिक्वेन्स मध्ये. हा 1 2 3 चा सिक्वेन्स, 1 2 3 1 2 3 1 2 3. याला म्हणतात वन ट्रिपलेट. वन ट्रिपलेट म्हणजे एक कोडॉन कशाचा बनलेला आहे? ट्रिपलेटचा. ट्रिपलेट पासून बनलेला आहे. यालाच म्हणणार आहात तुम्ही ट्रान्सलोकेशन. म्हणजे याच्यामध्ये रायबोझोम काय करतो? त्याची लोकेशन चेंज करतो आहे, जागा बदलतोय सारखी सारखी. लोकेशन वरून लक्षात येईल दॅट इट चेंजेस द लोकेशन ऑफ रायबोझोम फ्रॉम वन एंड ऑफ एमआरएनए टू द अदर एंड ऑफ एमआरएनए बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन.